आपल्या जगदंबे तुझ्या दर्शनाकरता भेटी काही मंडळी येईल यथाशक्य येऊन तुझी आता ओटी भरती या मान्य करून घ्या देवीला हो. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही रेडी झालोय आणि आता चेकआउट करायचं आहे. नाश्ता करून आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला निघायचं आहे. वालावल हे गाव खूप सुंदर आहे. इथे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. तर तुमच्याकडे शक्य असेल तर इथे जोडीने भेट द्या, मंदिराचं दर्शन घ्या. आम्ही कुठेही गेलो तरी याचं काम चालूच असतं. याला अजिबात वेळ नसतो आम्हाला वेळ द्यायला. चला गुड मॉर्निंग बोला जरा. मॉर्निंग झाली की नाही झाली अजून? शुभ सकाळ. तुमची झाली का मॉर्निंग? गुड मॉर्निंग. आपण इकडनं कुठल्या मंदिरमध्ये जाणार आहोत? लक्ष्मीनारायणच्या आणि अजून देवी माऊली. बोललेला ये कधी? हो येऊ, नक्की येऊ. आमचे नातेवाईक भेटले, त्यांच्यासोबत गप्पा झाल्या आणि काही फोटोही काढले. त्यानंतर आम्ही नाश्ता करायला गेलो. नाश्त्यात पोहे होते, ते खूप टेस्टी होते, अगदी घरच्यासारखे. नंतर तिथल्या काकीने आम्हाला केळी आणि फणसाचे गरे खायला दिले. त्यांनी खूप आपुलकीने दिले, त्यामुळे अजून छान वाटलं. फणसाचे गरे मिळालेले आहे. आणि हा आहे कापा, जो एकदम टेस्टी लागतो आणि खूप गोड आहे. जीवा, तुझ्याजवळ काय आहे? काय आहे तुझ्याजवळ? बनाना. हो. त्यानंतर आम्ही तिथनं निघालो. काकींना बाय बोललो आणि त्यांचे आभार मानले. छान आठवणी घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. चला बाय. थँक्यू. हो थँक्यू. आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून श्री लक्ष्मीनारायण मंदिर फक्त 1 मिनिटावर होते. त्यामुळे पुढच्या प्रवासाला निघण्याआधी पुन्हा एकदा दर्शन घ्यावं असं आम्हाला वाटलं. काल आपण आलो तर इथेच लग्न होतं, तर आज आपण पुन्हा दर्शन घ्यायला आलोय. मंदिरात प्रवेश करताना एक वेगळी शांतता जाणवली. येथील सुंदर रचना, कोरीव काम आणि भक्तिमय वातावरण मनाला खूप छान वाटलं. आता दर्शन घेऊन हा सुंदर अनुभव मनात जपून ठेवला. मंदिराच्या परिसरात असलेला हा सुंदर तलाव खूप आकर्षक वाटत होता. तलावातील कमळ आणि आजूबाजूचं शांत वातावरण या जागेचं सौंदर्य अजून खुलवत होतं. आम्ही तिथे काही फोटो आणि व्हिडिओ काढले आणि त्या सुंदर क्षणाची आठवण जपून ठेवली. तिथे थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही तिथून निघालो. त्यानंतर आम्ही आई माऊलीच्या मंदिरात आलो. या मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे इथे येण्याची खूप उत्सुकता होती आणि इथली एक अनोखी परंपरा अनुभवली. गाभाऱ्याच्या एका बाजूला लहान लाकडी वस्तूचा मोठा संग्रह पाहायला मिळतो. भाविकांची श्रद्धा आहे की आई माऊली भक्तांच्या हाकेला धावून येते आणि नवसाला पावते. म्हणून अनेक लोक आर्थिक अडचणी, घर, वाहन, पुत्रप्राप्ती, आजारपण अशा विविध कारणासाठी इथे नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक मंदिरात पुन्हा येतात, देवीची खणा नारळाने ओटी भरतात आणि नवस फेडतात. आपल्या जगदंबे तुझ्या दर्शनाकरता भेटी काही मंडळी येईल यथाशक्य येऊन तुझी आता ओटी भरती या मान्य करून घ्या तू देवीला हो. आज त्यांच्या ग्रामदेवतेक राजी कर, कुलदेवतेक राजी कर, मूळ पुरुषाक राजी कर. काय यांच्या मागे तोंडाचा पोटाचा वगैरे पायाची घरची आड अडचण काय असते तरी निवारण कर. जे काय यांच्या कुटुंबाकडे त्रास ते निवारण कर. सगळ्यांना चांगला आरोग्य, आयुष्य, सुखबुद्धी देव. मुलाबाळांचा शिक्षणात वगैरे यश देव. चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती कर. जे काय मनात इच्छा असेल ते सगळे सफल कर. मुलांना आरोग्य, आयुष्य देव. इच्छित मनोरथ पूर्ण कर. सुखी राखून बरा कर. त्याचबरोबर ज्या कारणासाठी नवस केला असेल त्याची प्रतिकृती देवीला अर्पण करतात. जसं घरासाठी लाकडी घर, वाहनासाठी वाहनाची प्रतिकृती किंवा आजारातून बरे झालेले त्या अवयवाची प्रतिकृती. हे सगळं पाहून श्रद्धा, विश्वास आणि भक्तीची सुंदर परंपरा अनुभवायला मिळाली. जय आई माऊली. आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. थोड्या वेळाने आम्हाला खूप भूक लागली होती. मग आम्ही काहीतरी छान खायला एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो.
पण तिथे 30 ते 40 मिनिटाची वेटिंग होती, म्हणून आम्ही तिथे न थांबता पुढे दुसरं रेस्टॉरंट शोधायला सुरुवात केली. थोडं वेटिंग आहे. शेवटी जवळपास 1 तासाने आम्हाला एक जागा मिळाली. जेवणाची वाट बघतोय आम्ही आता सगळे. खूप भूक लागली आहे. आता 5 वाजलेत आणि आता 5 वाजता आम्ही जेवायला थांबलोय. तर मध्ये आम्हाला जास्त रेस्टॉरंट हॉटेल लागले नाही आहे. तर आता खूप भूक लागली आहे ना. आम्ही मॉर्निंगला जो नाश्ता केला होता आता तेव्हापासून आम्ही काहीच खाल्लं नाही आहे. तर आता आम्ही लवकर खाऊन घेतो आणि नंतर आम्हाला जायचं आहे बीचवर. इकडे जवळपास कुठला बीच आहे ते बघतोय आणि तिकडे जातो. पण शेवटी गरमागरम जेवण आलं आणि मग सगळ्यांनी मनापासून जेवणाचा आनंद घेतला. पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. आम्ही बीच जवळ राहण्यासाठी हॉटेल शोधायला सुरुवात केली, पण बराच वेळ शोधूनही काही हॉटेल मिळालं नाही. सगळीकडे फुल होतं. मग आम्ही ठरवलं की बीचवर थोडा वेळ थांबायचा. बीचवरची वाळू खूप मऊ आणि थंड होती. जीवा आणि ऋतू त्याच वाळूत खेळत होते. संध्याकाळचं आलोय आणि खूप सुंदर वाटतंय इथे. लाटांचा आवाज, थंडगार वारा, इकडे पवन चक्क्या, इथे दादा वहिनीचं फोटोशूट चालू आहे. भरतीची वेळ आहे ना. तर मी आता पुढे जाते तुम्हाला व्हिडिओ ऑडियन्सला दाखवायला. आम्ही बीचवर खूप वेळ घालवला. मन मोकळी मजा केली. जीवा आणि ऋतू पण खूप वेळ खेळत होते. खूप एन्जॉय करत होते. त्यानंतर आम्ही तिथनं निघालो. आम्ही साधारण 2 तास प्रवास करून पुढे आलो आणि शेवटी आम्हाला एक छान हॉटेल मिळालं. जेवायला थांबलो आणि जिथे स्टे केलं तिथेच खाली रेस्टॉरंट आहे, तिथेच जेवतो. आणि सकाळीच लवकर निघायचं आहे आम्हाला गणपतीपुळेला. तर आम्ही आता जेवतो, रेस्ट करतो आणि लवकर झोपतो. तर भेटूया सकाळीच माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर आणि कमेंट करा, लाईक करा.